जालना शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रचार सभा झाली। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर बगले यांच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बगले यांच्या प्रचारासाठी जालना शहरामध्ये आंबेडकर आले असता त्यांनी भाजप सरकार आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की दर तिसऱ्या दिवशी चायना पाकिस्तान बॉर्डरवर इंडियन सोल्जर मारले जात आहे, त्यांच्याशी अगोदर 2 हात करून दाखवा, उगाचच आम्ही देशात हे केलं ते केलं करू नका, असं आव्हानच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जालना येथे केलं आहे। 12,000 कोटी कमवले। सुप्रीम कोर्टच म्हणतंय की हे वसुली म्हणजे एका प्रकारची दडपशाही अशी असणारी पद्धत आहे। धाड घालायची, नोटीस घालायचं, पोलीस पाठवायचं आणि नंतर सांगायचं किती देतोयस ते सांग। पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीचं कार्य आपल्याला पाहिजे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? आणि मानवतेचं कार्यालय पाहिजे यासाठी की आपण सुरक्षित राहिलं पाहिजे। हे जे तेवढ्यातल्या माणसाला तुम्ही सत्तेवरती बसवलंय त्यांनी या देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडून टाकली आहे। मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाला त्यावेळेस देशावरती कर्ज हे फक्त 100 रुपये होते। आता इलेक्शन होत आहे, मोदीने असणारं हे कर्ज 100 रुपये त्या ठिकाणी केले। म्हणजे आता देश चालवायला फक्त 16 रुपये शिल्लक आहे आणि जागतिक बँक म्हणते की 2026 मध्ये देश चालवायला फक्त 4 रुपये राहतील, कारण का 100 रुपये 96 रुपये जे आहेत ते कर्ज फेडायला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। तुमचा एखाद्याचा पगार 20,000 असेल आणि 18,000 हप्त्यामध्ये जाणार असेल तर 2,000 मध्ये घर चालू शकता का? जो घराचा नियम तो देशाचा नियम। हे छोटं ते मोठं, हे छोटं ते मोठं। 2,000 मध्ये घर चालू शकणार नाही तर मग 4 रुपयामध्ये कुठं घर चालवणार आहात? बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय सार्वभौम जे आहे, राजकीय सार्वभौम यातला कणा काही असेल तर आर्थिक हा कणा आहे। आर्थिक हा कणा आहे आणि जोपर्यंत आर्थिकरित्याने आपण आपल्या पायावरती आहोत तोपर्यंत कोणासमोर झुकण्याचं कारण नाही।